नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज आम्ही चाललो आहे रक्षाबंधन शॉपिंगला। हे खुशीचे पहिला रक्षाबंधन आहे। आता खुशी कसं करते बघा, पा 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 म्हणत होतं आणि जाताना थोडं रश पण होतं। आता आम्ही पोचलो आहे अभिरुची मॉलला। मॉलमध्ये इंडिपेंडन्स डे डेकोरेशनच्या थीम अजून तसंच होतं। प्रिन्सला थांब एक फोटो काढतो म्हणलेत, पण ते काय थांबलं नाही, कारण त्याला त्याच्या पप्पासोबत जायचं होतं म्हणून थांबलं नाही। मी आणि खुशी चाललो आता वरती। खुशी इथे खूप खुश झालं आहे। सगळे इकडे तिकडे बघायचं, स्माईल करायचं आणि खेळणी बघत होतं। आता आम्ही फर्स्ट फ्लोअरला चालले आहे। तिथे गेलं की प्रिन्सला गाडीच दिसते, गाडीमध्ये बसायचं होतं म्हणून त्याला गाडीमध्ये बसवले। 3-4 राऊंड मारले, तर खुशीला पण ये म्हणत होतं बसायला, पण त्याला काही बसता येत नाही अजून। आणि छान असं स्माईल पण द्यायचं, पप्पा म्हणायचं, मम्मी म्हणायचं, खुशी ये म्हणत बसले। आता 3-4 राऊंड मारल्यानंतर त्याचा हौस पूर्ण झाले। आता आम्ही चाललो शॉपिंगला PNG ज्वेलर्सला। तिथं शॉपिंग केलं आम्ही चांदीचं। नंतर आम्ही बाहेर येऊन प्रिन्सला कपडे पण घेतलं। तिथं खूप भरपूर शॉप पण होतं म्हणून तिथंच आम्ही कपडे घेतले त्याला। आता आम्ही चाललोय खाली डीमार्टला। खाली ग्राउंड फ्लोअरलाच डीमार्ट आहे। मग डीमार्टमध्ये ग्रॉसरी घ्यायचं होतं म्हणून ग्रॉसरी घ्यायला गेलो। तिथं शॉपिंग केलं आणि नंतर काय ब्लॉग कंटिन्यू करायचं नाही झालं। हे आहे नेक्स्ट डे ब्लॉग। प्रिन्सला हे सिंपल पॅन्ट शर्ट घेतलेला आहे। क्वालिटी वाईज खूप छान आहे। आणि खुशीसाठी हे फ्रॉक घेतले। प्रिन्ससाठी हे चांदीचं राखी घेतले। कसं वाटलं राखी कमेंट करा। असं राखी घेतलेला आहे। साठी हे चांदीचं चैन घेतलेलं आहे, गळ्यातलं घालायचं चैन घेतले चांदीचे। आणि रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी असं मी सिंपल रांगोळी काढून तयार केलेला आहे। नंतर प्रिन्स बघा इथं काजू कटली खात बसलं होतं। त्याला आधी स्वीटच खायचं होतं। मग खुशी त्याला राखी बांधून आरती ओवाळले। आता खुशी त्यांच्या पप्पाला राखी बांधते, कारण त्याच्या पप्पाला बहीण नाही आहे, त्याच्यामुळे खुशी राखी बांधले। असे झालं आमचं रक्षाबंधन। इथं आम्ही फोटो पण काढले खुशीचं। खुशी बघा कसं हात लावून बसलं होतं। आणि ड्रेस कसं वाटते कमेंट करा। रक्षाबंधनसाठी चिवडा, लाडू, भाकरवडी, चपाती, भेंडीचा भाजी, लाडू, मसाला भात बनवले। ब्लॉग आवडले तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।